नाशिकमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांची क्रूर चेष्टा करण्याचं काम सुरू आहे। दाभोळकरांचे मारेकरी सापडण्यासाठी साध्वी शिवानी दुर्गा यांनी 18 महिन्यांचा यज्ञ सुरू केलेला आहे आणि या यज्ञामुळे दाभोळकरांचे मारेकरी जिवंत अथवा मृतावस्थेत सापडतील असा अजब दावा शिवानी दुर्गा यांनी केलाय। बरं, शिवानी दुर्गा यांनी त्यांच्या आखाड्यामध्ये हा यज्ञ सुरू केलेला आहे। तांत्रिक विद्येची शक्ती दाखवण्यासाठी हा यज्ञ करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर बुवाबाजी कर्मकांडाच्या विरोधात लढा दिला आणि त्यामुळेच साध्वी शिवानी दुर्गा यांना अटक करून त्यांनी सुरू केलेला हा यज्ञ पोलिसांनी बंद करावा अशी मागणी अनिसनं केली आहे। 18 महीने की बात मैंने कही है। दैनिक भास्कर वाले आए थे तो मैंने उन्हें कहा था कि 18 महीनों में ये जो है हत्यारे मृत या जीवित अवस्था में पकड़े जाएंगे। ये अनुष्ठान मैं उसी के लिए कर रही हूँ और ये गुप्त अनुष्ठान है, तांत्रिक अनुष्ठान है, जिसके बारे में मैं पब्लिक में कोई भी चीज एक्सप्लेन नहीं कर सकती, क्योंकि गुप्त का अर्थ ही होता है सीक्रेट। सीक्रेट इज सेक्रेड। तो मैं इसको गुप्त तरीके से कर रही हूँ विदाउट एनी हेल्प, क्योंकि ये मेरे धर्म पर प्रहार है और मुझे अपना धर्म का पुनर्स्थापन और बहुत इज्जत के साथ में करना है और उन लोगों को प्रूव करना है जो आसुरी प्रवृत्ति हैं। अतिशय मूर्खपणाची अज्ञानमूलक आणि अंधश्रद्धायुक्त अशी त्यांची कृती आहे आणि या सगळ्या कृतीचा आम्ही जाहीररित्या तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या साध्वींना कोणी सांगितलं हे फालतूचे उद्योग करायला, म्हणजे ह्याच्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची वक्रदृष्टी आपल्याकडे गेली आणि आपण चमत्कार करतो आपल्या आघोरी पंथाच्या मार्फत। याच्या विरुद्ध मी त्यांना जाहीर आव्हान दिलेलं होतं की तुम्ही आमचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हान करा आणि तुमच्यामध्ये असलेली जी तंत्रविद्या आहे, मंत्रशक्ती, याच्या आधारे तुम्ही चमत्कार सिद्ध करून दाखवा। आता ह्या स्टेटमेंटला घाबरून महाराष्ट्र अनिसची आणि महाराष्ट्र अनिस म्हणण्यापेक्षाही जनसामान्यांचं एक सिंपती मिळावी म्हणून त्या बाईंनी केलेले हे चुकीचं आणि षडयंत्रयुक्त अशी चुकीची पद्धत त्यांनी आता अवलंबलेली आहे।